मंडळी, सोशल मीडियावर जेलीसारखा दिसणारा एक ट्रान्सपरंट पदार्थ खूप जास्त व्हायरल होतोय. त्याला शक्यतो ना उन्हाळ्यामधलं गेम चेंजर वगैरे म्हटलं जातं. मुळात हा पदार्थ कुठला आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं तथ्य खरंच आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या पदार्थाचं नाव आहे गोंद कतिरा. सोशल मीडियावरती हा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. पण याबद्दल अशा काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील. कारण गोंद कतिरा थंड पेयामध्ये टाकून पिण्याची फक्त गोष्ट नाहीये, तर त्याचे जे गुणधर्म आहेत ते संपूर्ण शरीरासाठी खूप मोठे आहेत आणि त्याचाच हा सगळा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अशा काही अननोन फॅक्ट्स याच्या आहेत. त्यासाठी फॅक्ट नंबर 1 ते म्हणजे हा डिंक नसून एका झुडपाचा रस आहे. अनेकांना वाटतं की हा झाडाच्या खोडापासून मिळणारा सामान्य डिंक आहे, पण शास्त्रीय दृष्ट्या याला ॲस्ट्रोगॅलस म्हटलं जातं. एका काटेरी झुडपाच्या मुळातून आणि खोडातून बाहेर पडणारा सुकलेला हा रस आहे. लाडवांमध्ये जो डिंक आपण वापरतो तो उष्ण स्वरूपात असतो आणि तो गरम केल्यानंतर फुलतो. मात्र हा जो आहे, जरी तो डिंकासारखा दिसत असला तरी हा डिंक नाहीये. पाण्यामध्ये ओव्हरनाईट ठेवून त्याला फुलवलं जातं आणि नंतर त्याचा वापर केला जातो आणि ह्याचा गुणधर्म हा थंड गुणधर्म आहे. नंबर 2 ते म्हणजे याला पाण्याचं चुंबक मानलं जातं, म्हणजे वॉटर मॅग्नेटचं सुद्धा हा काम करत असतो. गोंद कतिरा सर्वात मोठी या गोंद कतिराची खासियत म्हणजे याची पाणी शोषण्याची क्षमता. हा स्वतःपेक्षा आणि स्वतःच्या वजनापेक्षा 50 पटीनं जास्त पाणी शोषून घेतो. मी तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये दाखवीन की पहिले तो कसा होता आणि नंतर तो कसा झालाय. यामुळेच काय होतं, तो शरीरात गेल्यावरती हायड्रेशन रिझर्व्हॉयरचं काम करत असतो आणि उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन आपल्याला खूप गरजेचं असतं. डिहायड्रेट आपली बॉडी होत असते, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. नंबर 3 म्हणजे नैसर्गिक प्रीबायोटिकचं सुद्धा हा काम करतो. तर यात फक्त फायबरच नसतं, तर असे काही विशिष्ट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. हे तुमच्या पोटातील चांगले बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियासाठी उत्तम अन्न म्हणून काम करत असतात, ज्याला गट हेल्थ तुमची मॅनेज करण्यासाठी खूप खूप फायदेशीर ते ठरतात. म्हणजेच एक असं उत्तम नैसर्गिक प्रीबायोटिक जे तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा कामी येत असतं. त्याच्यामुळे गोंद कतिरा जो आहे तो एकदा तरी तुम्ही ट्राय केला पाहिजे. नंबर 4 ते म्हणजे रक्तातील साखर आणि यकृताची प्रकृती. म्हणजे काही आधुनिक संशोधनानुसार असं सिद्ध झालंय की गोंद कतिरामध्ये असलेले घटक यकृतातील विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात. तसंच यातील विरघळणारं जे फायबर आहे ते रक्तातलं साखरेची जी पातळी आहे ना ती अचानक वाढण्यापासून रोखण्यास सुद्धा मदत करू शकतं. त्याच्यामुळे गोंद कतिरा हा वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा औषधी मानला जातोय. नंबर 5 ते म्हणजे औषधामधील वापर. तुम्हाला माहिती आहे का की आपण जे टूथपेस्ट, औषधांची सिरप किंवा आईस्क्रीम खातो ना, त्यात अनेकदा स्टॅबिलायझर म्हणून गोंद कतिरा वापरला जातो. हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे कृत्रिम रसायनांना एक उत्तम पर्याय मानला जातो. नॅचरल कूलंट. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान हे कमी करण्यासाठी हे जगातील सर्वोत्तम नैसर्गिक पदार्थांपैकी एक पदार्थ हा मानला जातो. हीट स्ट्रोक किंवा नाकातून रक्त येणं, म्हणजे ज्याला आपण नोज ब्लिडिंग म्हणतो, यावर सुद्धा अत्यंत गुणकारी आहे, असं काही पुराव्यांमधून संशोधनातून समोर आलेलं आहे. वेट लॉस आणि मेटाबॉलिझम. आता वेट लॉस आणि मेटाबॉलिझम यात भरपूर प्रमाणामध्ये ह्याचा वापर केला जातो, कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. हे सेवन केल्यावरच बराच वेळ भूक लागत नाही आणि ज्यामुळे वजन आपलं नियंत्रणात राहतं. शिवाय शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत आणि शरीराला डिटॉक्स करण्याची पॉवर सुद्धा याच्यामध्ये असते. टाकाऊ पदार्थ इझिली शरीराबाहेर यामुळे पडतात. 9वा पॉईंट आहे तो म्हणजे त्वचेसाठी वरदान. गोंद कतिरामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. याची जेली चेहऱ्यावर जर तुम्ही मास्क म्हणून लावली तर सुरकुत्या सुद्धा कमी व्हायला मदत होते. जर उन्हामुळे तुमचा चेहरा काळवंडला असेल किंवा जळजळ होत असेल तर भिजवलेला गोंद कतिरा, थोडंसं गुलाब जेल आणि थोडंसं कोरफडीचं जेल जे आहे ते तुम्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटं छानपैकी ठेवा. यामुळे बघा तुमच्या त्वचेला तात्काळ थंडावा मिळेल, त्वचा हायड्रेट राहील आणि खूप तुम्हाला ग्लोई सुद्धा वाटेल. त्यामुळे ही क्विक टिप आहे जी तुम्ही करू शकता. आता हे गोंद कतिराचे आपण अननोईंग फॅक्ट्स ज्या आपण म्हणू शकतो त्या मी तुम्हाला सांगितल्यात. पण यानंतर मुळात याचं सेवन कसं केलं पाहिजे त्याच्याही काही तुम्हाला टिप्स मी देते. आता गोंद कतिरा मी तुम्हाला बाजूला व्हिज्युअल्समध्ये सुद्धा दाखवीन की गोंद कतिरा कधीही थेट आपण खात नाही, म्हणजे तो कोरडा असतो, डिंकाच्या सारखाच दिसत असतो. तो नेहमी भिजवूनच वापरला पाहिजे. आता भिजवण्याची काय पद्धत आहे? 1 ते 2 खडे गोंद कतिरा घ्यायचा आहे तुम्हाला
आणि तो खूप फुलतो, त्यामुळे ते थोडेच घ्या. कारण तुम्ही साधारण 2-3 खडे जरी घेतले तरी चांगलं एक वाटीभर गोंदकतिरा तुम्हाला मिळणार आहे. मग काय करायचं, रात्रभर किंवा किमान 5 ते 6 तास त्याला भरपूर पाण्यामध्ये तुम्हाला भिजवून ठेवायचं आहे. सकाळी तो अगदी बर्फाच्या खड्यांसारखा पारदर्शक आणि जलीसारखा दिसायला लागतो. उरलेलं जास्तीचं पाणी जे आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि तो मग तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून खाऊ शकता. आता मुळात या गोंदकतिऱ्याला कसं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सेवन करू शकता याचेही काही हटके प्रकार तुम्हाला मला पुढे सांगायचे आहेत. नंबर 1 ते म्हणजे लिंबू सरबत आणि पन्ह. आता नेहमीच्या लिंबू सरबतामध्ये 2 चमचे जर तुम्ही गोंदकतिराची ही जेली टाकली तर लिंबू सरबताची चव अधिक स्पेशल होईल. पन्ह्यामध्ये सुद्धा ही एकदम भारी लागेल आणि अगदी उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट असा पर्याय आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फळांचा जर तुम्ही मिल्कशेक केला किंवा स्मूदी केली तर त्यातही तुम्ही हे टाकलं तरी ते छान त्याला थिकनेस येईल आणि तुम्हाला प्यायला सुद्धा काहीतरी वेगळेपण मिळेल. त्यामुळे उन्हाळ्यात हा अगदी सुपर फूड किंवा अगदी मॅजिकल फंडा देणारा गोंदकतिरा तुमच्या आहारामध्ये सुद्धा ठेवा. मात्र जर तुम्हाला कुठल्या एखाद्या पदार्थाची जर तुम्हाला रिॲक्शन होत असेल, तुमच्या शरीराला सूट होत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. त्यांना विचारा आणि नंतर याचं सेवन केलं तरी सुद्धा चालणार आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि भरपूर या व्हिडिओला शेअर करा, भरपूर आमच्यावरती असंच प्रेम करत राहा.